निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गावात जे योगी आले तो आपला गोरक्ष आहे। सरस्वती, हे काय बोलतीयस तू? होय, माझं मन मला सांगतंय, ज्या ठिकाणी ते लहान मूल प्रकट झालं होतं ना, त्या ठिकाणी मला ते तेज दिसलं। कशाला हे सगळं परत? तू म्हणतेस तसं ते योगी खरंच गोरक्ष असतील तर तो का नाही आला स्वतःहून आपल्या घरी? अहो, तुम्ही असं काय बोलताय? तो आला नाही म्हणजे आपण त्याला भेटायला नको का? आणि हे सगळं खोटं ठरलं तर? अहो, तुम्ही जाऊन विचारून या, त्यांचे नाव गोरक्षच आहे का ते? मी नाही जा। अहो, आमच्यापैकी कोणीतरी जाईल ना, भाऊजी जातील, त्यात काय अवघड आहे? बघू, मला असं वाटतंय की ते योगी गोरक्ष असो किंवा नसो, ते रात्रीतूनच निघून जातील। वहिनींना सांगितले तर आहे, पण असं कसं विचारणार की तुम्हीच गोरक्ष आहात का ते? त्यासाठीच तर आलो आहोत ना आपण। होय म्हणतील किंवा नाही म्हणतील, घाबरायची आवश्यकता काय त्यात? आपण सगळे इथेच बोलत राहिलो तर कसं चालेल? चला। शुभम भवतु। आम्ही तुमचं दर्शन घ्यायला आलो होतो, पण तुमची भेटच झाली नाही। आम्हाला कळलं
की तुम्ही तळ्यावर गेला आहात, म्हणून आम्ही तिथेही गेलो होतो. पण तिकडेही तुम्ही दिसलात नाही. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू. मी कोण आहे हे तुम्हाला विचारायचं आहे ना? होय महाराज. तुमचं नाव काय आहे? गोरक्ष. ते तळ्याच्या बाजूला बघितले ते तुम्हीच का? होय. सरस्वतीला हे ऐकून खूप आनंद होईल. सुराज आणि सरस्वती माई कसे आहेत ते? ते सतत तुमची आठवण काढत असतात. त्यांची भेट व्हावी ही माझीही इच्छा आहे. हो, मी आत्ताच जाऊन सांगते त्यांना. मला लेकाकडनं कळलं का गहिनीची काळजी आहे तुला. हो रे भास्कर. तुम्ही नका काळजी करू असं म्हणून होतं का? आता जे आहे ते आहे, त्यात घायचं काय? अहो पण गहिनी माझ्या पोटचा पोरगा नसला म्हणून काय झालं? मी माझ्या हाताचा पाळणा बनून वाढवलाय हो त्याला. काकी कशा पै रडताय हो? आईचं काळीज आहे, तुमसनी नाही काढायचं. अहो अजून एक गोष्ट आहे, त्याचं काय करणार आहे तुम्ही? आता काय सांगणार आहे? गहिनी लहान होता तेव्हा ते गुरु काय म्हणलं होतं आठवतंय का? माते 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन. तुम्हाला आणि गहिनीला मी भेटेन. नाथ परंपरेतील दीक्षा त्या प्रसंगी होईल. म्हणजे माझा गहिनी जाणार? ओम द्राम श्री दत्तात्रेय नमः. ओम द्राम श्री दत्तात्रेय नमः. ओम
राम श्री दत्तात्रेय नमः। हे श्री दत्तात्रेय, तुम्ही श्रीनाथांचे गुरु आहात। आपला आशीर्वाद आहे म्हणूनच आमची भेट झाली ना। मग आमच्या नात्यावर सतत टांगती तलवार का आहे? मला सतत भय असते की कोणीतरी येईल आणि श्रीनाथांना त्यांच्या सोबत घेऊन जाईल। मला ही भीती का वाटते आहे? माझ्या संसारालाही कोणाची तरी दृष्ट लागली आहे। हे प्रभू, माझ्या मनातली ही भीती, चिंता आणि ही काळजी कायमस्वरूपी दूर कर। स्त्री राज्यात दुसरं कोणीही येऊ नये एवढीच माझी इच्छा आहे। शाबरी विद्येचे कवित्वही करायचे आहे गोरक्षा। या चराचरातील प्रत्येक स्वर, प्रत्येक अक्षर, प्रत्येक वस्तू, प्रत्येक अणुरेणू यांना स्वतःचा असा नाद आहे, लय आहे, गंध आहे आणि तरंगही आहे आणि त्यांना स्वतःचा असा एक परिणामही आहे। हा परिणाम लक्षात घेऊन शब्दांची अशी रचना करायची की जीवसृष्टीचे कल्याण होईल। हे श्री दत्तात्रय, शाबरी मंत्राविषयी या आधी मी ऐकले आहे, परंतु शाबरी देवीचे दर्शन या आधी कधी घडले नाही। आपण सांगितल्याप्रमाणे मला ही शाबरी देवीला भेटण्याची इच्छा आहे। तिचे दर्शन व्हावे आणि शाबरी कवित्व करण्यासाठी तिचे आशीर्वाद मिळावेत ह्यासाठी मी प्रयत्न करेन। हे शाबरी देवी, या यात्रेमध्ये माझ्याकडून कवित्व व्हावे यासाठी तुझी कृपा असू दे। तुझे दर्शन व्हावे ही इच्छा आहे, ती पूर्ण कर। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री शाबरी देवी नमः। ओम ऐं श्री शाबरी देवी नमः। गोदा, सरिता, गोरक्ष कसा दिसतो ग? सांगा तरी मला जरा, तुम्ही पाहिलंय ना त्याला? काही वर्षांपूर्वी आपल्याकडे जे योगी आले होते ना, अगदी तसंच रूप, तसेच तेज होते। मी त्यांच्याकडे पाहिलं तर डोळ्यात डोळे घालून पाहताही येत नाही। सरिता, तुला सांगू का, मला असं वाटतं की गोरक्ष आपल्या घरी येईल म्हणून त्याच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं बनवायला घेतलं।
त्याच्यासाठी बेसनाचे लाडू करते. मी एक सांगू का? तू असं काहीतरी कर की ते योगी स्वतः इथे येतील. अगं मी बापडी काय करणार ग? तिला काय म्हणायचंय ते मला समजलंय. सरिता अक्का खूप भोळ्या आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. अगं भाऊजींना पाठव त्यांच्याकडे आमंत्रण घेऊन. तर सांगू का, मी स्वतः सुद्धा गेले असते का त्याला बोलवायला. पण गोरक्ष आला पाहिजे ना. का नाही येणार? ते रानावनात राहतात. मिळालेल्या पिठात चुलीवर भाकरी करून खातात. रानावनात कंदमुळं मिळत असतील, तेही खातच असणार ते. खरंय ग, मला पण असं वाटतं गोरक्षसाठी खूप काहीतरी बनवावं. तो भरपूर कोड कौतुक करावं. पण ते कसं शक्य आहे? ते तर संन्यासी आहेत. तुमची इच्छा आहे ना, मग येतील ते एक दिवस. आणि मग नंतर विचारा काही दिवस राहतायत का म्हणून. काही करून मला यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही स्वतः जाऊन गोरक्षला आमंत्रण द्या म्हणून. शृणु देवी प्रवक्ष्यामि कुञ्जिका स्तोत्रमुत्तमं येन मन्त्रप्रभावेण चण्डी जापशुभो भवेत्. कुञ्जिका स्तोत्रमुत्तमम्. ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ॐ ग्लौं ॐ क्लीं जुं सः ज्वालय ज्वालय. ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा. हे शाबरी देवी, मी प्रार्थना केली आणि तू प्रकट झालीस, ह्याचा मला आनंद आहे. गोरक्ष, मी तुझ्यासाठी काय करू? शाबरी मंत्राची रचना करण्याचा विचार आहे. हे कवित्व करायला मी लवकरच सुरुवात करेन. ते करत असताना तुझी कृपा असणे आवश्यक आहे. माझा तुला आशीर्वाद आहे. तू जे कवित्व करशील ते अनंत काळ टिकून राहील. हे कवित्व मनुष्याचे कल्याणच करेल. देवी, हे कवित्व करताना तुझा काय आदेश आहे? ज्या शाबरी मंत्राची तू रचना करणार आहेस ते मंत्र गुप्त राहायला हवे. परंतु भविष्यात ते सर्वश्रुत होऊ शकतात. सगळ्यांना शाबरी मंत्र उपलब्ध झाले तर त्याचा दुरुपयोगही होऊ शकेल. मग अशा वेळेस काय करायला हवं? ज्यांनी नाथ पंथ स्वीकारला आहे आणि ज्यांना गुरुमुखातून शाबरी मंत्र मिळेल तो सिद्ध झालेला असेल, त्यात शाबरी मंत्राचा उपयोग होईल. मनुष्य प्रयत्न करून जिथे थकून जाईल किंवा ग्रहयोगाच्या प्रभावाखाली येईल किंवा अशुभ शक्तींमुळे तो त्रस्त राहील, तेव्हा शाबरी मंत्र त्याची सगळ्या कष्टातून मुक्तता करेल.
तू पहिल्यांदा कवित्व करशील तेव्हा ते मी ऐकायला नक्कीच येईल. होय देवी. तू जे कवित्व करणार आहेस त्याची मी वाट पाहते.